जे म्हणतो ना आपण, कॉमन सेन्स इज ऑलवेज नॉट कॉमन. आणि अशा अवस्थेत तो माणूस तुझ्या याच्यावर किती कॉन्सन्ट्रेट करून तुझ्या याच्यावर किती बरोबर उत्तर देऊ शकणार आहे. आणि मग ते उत्तर चुकलं की मग तुला परत बोंबायला मोकळा होणारच तू. मग त्याचे डोळे थोडेसे उघडले. म्हणला नाही मी हा एवढा सगळ्या डिटेलमध्ये विचार केला नव्हता. नाही ठीक आहे, मी आता असं करतो, पुढच्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला जातो. पहिले तब्येतीचं विचारतो, हे काय हे होत राहील म्हणतो, आणि मग त्यानंतरच्या आठवड्यात त्यांना दॅट्स गुड म्हणलं. हा विचार कर आणि मग जा. एनिहाऊ आपला विषय चाललेला होता हर्षलचा. तर हर्षल असा इफेक्ट कधी कधी देतो. तर तो कधी देतो, काय देतो, तर तो बाकीच्या ग्रहांच्या सहयोगाने, कारण तो आपल्यापासून खूप लांब आहे, तो एकटा नाही देऊ शकत इफेक्ट. तो एकमेकांच्या सहकार्याने इफेक्ट देतो. जे एकटा देऊ शकत नाही हेही माझं 100% खात्रीचं वाक्य नाही. नुसत्या हर्षलच्या जोरावर एखादा विन विन सिच्युएशन मध्ये आलेला असू शकेल, पण त्याच्यावर तेवढा अजून गहरी अभ्यास झालेला नाही. तो अभ्यास होणं आवश्यक आहे. ते एक लक्षात घ्या, विज्ञान रोज प्रगती करत आहे, तसं हे शास्त्रही रोज प्रगती करत आहे. एखाद्या प्रयोगात अजून काही इफेक्ट सापडतील, तो हर्षल अजून डेव्हलप होणारा दिसेल आपल्याला. त्याच्या ह्याच्यातनं अजून काहीतरी वेगळे इफेक्ट्स. एक लक्षात घ्या, या ह्याच्यातनं देखील छोटे मोठे आजारही होऊ शकतात. अचानक होणारा दणका, अचानक होणारा आजार, अचानक होणारा अपघात, हे देखील हर्षलच्या इफेक्टमध्ये काही काही वेळेला येतात. मग हर्षल वाईट आहे का? नाही. इतर ग्रहांची स्थिती जशी असेल त्याप्रमाणे तो बोलतो. तो नुसता राजेपदावर नेऊन बसवत नाही, तो राजेपदावर खाली उतरवूही शकतो. जसं नवीन संशोधन येईल तशा नवीन संशोधनात अजून आपल्याला हर्षलचे थोडेफार इफेक्ट्स कळतील. मी पहिल्यापासून तुम्हाला हेच सांगतोय की शास्त्र आहे हे डेफिनेट शास्त्र आहे. फक्त तुम्ही कोणाकडं जाता याच्या. अगदी साधं एक तुम्हाला गंमत सांगू का. समजा तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालं आणि गल्लीच्या कोपऱ्यावर रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या चुना इथे मांडून, काय ते म्हणतो आपण, काष्ट औषधी इथे बसलेला एखादा जो कोणी वैद्यराज असतो त्याच्याकडे तुम्ही गेला आणि औषध घेऊन आला, लगेच त्याचा इफेक्ट चांगला होईल का? तुम्ही एखादा MBBS तुमचा फॅमिली डॉक्टर जो आहे त्याच्याकडे जाऊन औषध घ्यायला तर तुमचा इफेक्ट लवकर तुम्हाला सापडेल. एक लक्षात घ्या, कदाचित तो वैद्यराज तुमच्या डॉक्टरपेक्षा 100% जास्त चांगला असू शकतो. तो तुम्हाला एका तासातही बरं करू शकतो, पण माणसावर औषधापेक्षा विश्वास जास्त काम करतो. तुमच्या फॅमिली सर्जननी तुम्हाला दिलेलं एक इंजेक्शन तुम्हाला ओके करणारे हा तुमचा विश्वास असतो. आणि तो विश्वास तुम्हाला 60% बरं करतो, 40% औषध बरं करतो. तसं हा वैद्यराज जेव्हा तुम्हाला औषध देतो तो रस्त्यावर बसलेला आहे. 100 रुपयाचं औषध आपण त्याला 40 रुपयाचं आहेत म्हणतो, तो 40 रुपयालाही देतो. त्यांनी ज्या वेळेला 100 रुपये किंमत सांगितलेली असती त्यावेळेला त्या 100 रुपयाच्या किमतीत त्याचं डोकं, त्याचं ते भले औषध 30 रुपयाचं असेल, त्याचा 10 रुपये नफा झालेला असेल, हे सगळं ऍड केलेलं असतं. आपण त्याला नाकारतो. आणि डॉक्टर ज्या वेळेला इंजेक्शन देतो त्यावेळेला त्याला 200 रुपये आनंदाने काढून देतो. तुम्हाला माहिती आहे का त्या सिरिंज मधलं 15 ml औषध किती रुपयाचं आहे? आणि इंजेक्शन टोचण्याची फी डॉक्टरने किती लावलेली आहे? त्यावेळेला आपल्याला शंका येत नाही, कारण असतो तो विश्वास. तुम्ही 100% विश्वास ठेवून जर एखाद्या गोष्टीकडे बघाल आणि एखादं काम करायला जाल तर माझी खात्री आहे
1001% तुमचं काम होणार आहे. तसंच हर्षलचं आहे. ज्या वेळेला तो एकदा उदित होतो त्यावेळेला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून 100% लढलात ना, तुम्हाला 1001% तो यश देणार आहे. तो केव्हा आणि कसा उदित होतो हे तुम्ही एखाद्या चांगल्या अभ्यासकाला विचारून बघा. असेल तुमच्या पत्रिकेत गंमत, होऊन जाईल तुमची जम्मत, आणि मग मागं वळून बघावं लागणार. कुठल्या वयात आणि काय याच्याकरता तुम्हाला अजून एक उदाहरण जर सांगायचं तर मी तुम्हाला परत त्या अभिनेत्याचं नाव आठवत नाही, पण त्यांनी 3 इडियट्समध्ये काम केलेलं आहे. त्यांनी वयाच्या 45व्या वर्षी पहिल्यांदा अभिनयात पदार्पण केलं आणि आज तो टॉपचा चिरता अभिनेता आहे. थोडं शोधलत ना तुम्ही एवढ्या माहितीवर तर तुम्हाला तोही मिळेल. कुठल्या वयात तो हर्ष देणार विचार करा. चांगल्या तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्या. हर्षल प्रत्येकाच्या कुंडलीत प्रत्येक वेळेला बोलतो असंही मी म्हणणार नाही, कारण अचानक चमकणारे देखील लाखात एखादे दुसरे असतात. त्यामुळे उगाच हट्टाला पेटवू नका आणि जे काय करा ते एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने